माझे सर्व गावकरी मंडळी तसेच बाहेर गावून आलेले सुद्धा पाहुणे मंडळी त्यांच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक, विनेकरी आपले बाबा त्यांच्या चरणी नतमस्तक, सर्वच टाळकरी, महिला टाळकरी, पुरुष टाळकरी यांच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक. साऊंड सिस्टीम वाले दादा जरा आवाज गुतत येतोय, त्यांच्या सुद्धा आवाज चांगला द्या. विनेकरी, मृदंगाचार्य सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन मी आज माझ्या कीर्तन सेवेला सुरुवात करत आहे. आणि सर्वप्रथम मुख्य म्हणजे माझे गुरु सद्गुरू हरिभक्त पारायण विलासबाबा डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाने मी आज इथे उभी आहे. त्यांच्या सुद्धा चरणी नतमस्तक, त्यांच्या मार्गदर्शनाने मी आज इथे उभी आहे. आज मी या कीर्तन सेवेसाठी निवडलेला माझा अभंग एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे समबुद्धी घेता समान श्रीहरी शमदमा वैरी हरी झाला सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमी मागील या जन्मा मुक्त झालो हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विठ्ठल विठ्ठल. मायबाप योगियांचे माऊली ज्ञानियांचे शिरोमणी वैष्णवांचे मुकुटमणी संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय. मोठ्या दयाद्र अंतकरणाने ज्ञानोबारायांनी हरिपाठ ग्रंथाची रचना केली आणि त्याच हरिपाठ ग्रंथातील 15व्या क्रमांकाचा अभंग मी आज कीर्तन सेवेसाठी निवडलाय. ज्ञानोबा या अभंगातून आपल्याला नामस्मरणाचं महत्व सांगत आहेत, तसंच नाम आणि नामे यांच्यातील अभेद स्पष्ट करत आहेत. नाम ज्ञानोबा सांगतात की ते हरीचं नामस्मरण करा आणि द्वैताला काय करा, दूर सारा. एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे. पण त्यातही विषय असा होतो की अद्वैतेचा स्वीकार करणारा हा मात्र कुणी एक दुर्मिळ असतो किंबहुना दुर्लभ असतो. अद्वैत कुसरी विरळा जाणे. मग असं का होतं? समबुद्धी घेता समान श्रीहरी. या सर्वत्र जगतामध्ये तो एक हरीच व्याप्त आहे अशी बुद्धी प्रत्येकाची होत नाही. अनेक जण किंबहुना जे सांसारिक लोक आहेत, आपणच, तो देव फक्त मंदिरापुरता आहे, तो एखाद्या विशिष्ट जागी आहे किंवा एखाद्या क्षेत्राच्या ठिकाणी आहे असं मानतो. पण नाही, तो सर्वत्र या जगतामध्ये व्याप्त आहे अशी बुद्धी प्रत्येकाची होत नाही. त्यामुळे ज्ञानोबा काय म्हणतायत, समबुद्धी घेता समान श्रीहरी शमदमा वैरी हरी झाला. मग नामस्मरणाच्या योगाने त्या ठिकाणी क्षम दम तितिक्षा उपरती समाधान हे जे काही क्षमादी षटक आहे, नामस्मरणाच्या बळाने हे सर्वच्या सर्व समाधी षटक साध्य होतात. पुढे ज्ञानोबा वर्णन करतात की तो परमात्मा कसा आहे